महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते करतात बिनबुडाचे आरोप, शिवसेना नेत्यांचा पलटवार। कर्जत खालापूर मतदारसंघात होत असलेल्या विकास कामाबद्दल राष्ट्रवादी नेत्यांच्या पोटात दुखू लागले आहे व केवळ राजकीय हेतूने आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर हे नेते बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे कर्जत येथे बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी नेत्यांवर पलटवार केल्याने दोन्ही पक्षांमध्ये भविष्यात कलगीतुरा रंगणार हे स्पष्ट दिसून येत आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळा माजी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्यावर कथित बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी कालपासून सोशल मीडियावर थोरवे यांच्यावर आगपाखड करत जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे। तसेच पत्रकार परिषदेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा पण दिला आणि त्याचे प्रत्युत्तर म्हणून कर्जत येथील नव्यानेच उभारलेल्या शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देण्याची घोषणा केली। या पत्रकार परिषदेला उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, कर्जत विधानसभा संघटक संतोष भोईर, कर्जत तालुका प्रमुख शिवराम बदे, खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील, संपर्क प्रमुख पंकज पाटील, उल्हास बुरके, विधानसभा क्षेत्र प्रवक्ते अमोल पाटील, ज्येष्ठ नेते संभाजी जगताप, कर्जतचे नगरसेवक संकेत भासे, कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, खालापूर तालुका संघटक रोहिल विचारे यासह दोन्ही तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शिवसेना नेते संतोष भोईर यांनी विचार मांडताना शिवसेना नेहमी महिला वर्गाचा सन्मान करीत असते, तशी शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या व पालकमंत्री आदितीताई तटकरे यांचा कुठलाही अवमान करण्याचा प्रयत्न आमदार थोरवे यांनी केला नसल्याचे सांगितले। आमदार थोरवे यांच्या वाढदिवस सोहळ्याला झालेली प्रचंड गर्दी, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री महोदय, वरिष्ठ शासकीय अधिकारी व मतदारसंघातील नागरिकांची झालेली गर्दी पाहिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांच्या पोटात दुखू लागल्याने काहीतरी मुद्दा काढून शिवसेनेवर टीका करण्याची संधी त्यांनी साधली असा आरोप केला। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवराम बदे यांनी तर आक्रमकपणे राष्ट्रवादी नेत्यांवर शरसंधान साधले। राष्ट्रवादी नेते ज्या रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी भाषा करीत आहेत, ते रस्ते आमदार थोरवे यांच्या माध्यमातून तयार केलेले आहेत। तुमच्या काळातील रस्त्यावर तर खड्डेच खड्डे होते असे सांगितले। शिवसेनेचा जन्म संघर्षातून झाला आहे, तेव्हा रस्त्यावर उतरून संघर्षाची भाषा राष्ट्रवादीने तरी करू नये असा सल्ला दिला। यावेळी संभाजी जगताप, भाई गायकर, पंकज पाटील व प्रवक्ते अमोल पाटील यांनीही राष्ट्रवादीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे। पत्रकार परिषदेत उपस्थित शिवसेना नेत्यांचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरच रोख असल्याचे दिसून आले। त्यामुळे भविष्यात या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना यांचे राजकीय युद्ध पेटणार असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। रायगड ब्युरो रिपोर्ट। 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं, त्या आयोजनामध्ये केलेला जो निषेध आहे आणि जे काही त्यांनी आपलं म्हणणं मांडले, त्या म्हणण्याच्या विरोधामध्ये स्पष्ट सांगायचं झालं की 7 तारखेला या मतदारसंघाचे आमदार आदरणीय महेंद्र थोरवे यांचं अभिष्ट चिंतन सोहळा या मतदारसंघात कधी न झालेल्या बेलेला तो पोसरी येथे झालेला अभिष्ट चिंतन सोहळा संपूर्ण राज्यामध्ये आमदार साहेबांच्या या सोहळ्याचं सर्वांनीच त्या ठिकाणी कौतुक केलं। त्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही गोष्टी घडल्या त्याच्यात एक महिला बचत गटांचा सुद्धा उल्लेख करण्यात आला की त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी एखाद्या कार्यक्रमात कसे काय जाऊन बोलू शकतात। तर ह्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे असतील किंवा ज्यामुळे ही सगळी उलथापालथ झाली, सगळी हिंदू हृदय सम्राट सन्मान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी मंडळी आहे।
आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचेच हे शब्द आहेत की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्या पद्धतीने शिवसेना पुढे चालत राहील. आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि माझी नेहमी चर्चा व्हायची की आपण बऱ्याच वेळेस पुरुष मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो, परंतु जवळजवळ 50% ज्यांची संख्या आहे अशा महिलांचं काय. आपण जेव्हा रस्ते, गटार, वीज, पाणी हे सगळं करत असतो त्याच्या बरोबरीनेच 50% भाग हा महिलांचा आहे. यांच्यासाठी आपण काय करणार. समाजाची उन्नती जर व्हायची असेल, समाजाचा विकास जर घडवायचा असेल तर आपण फक्त 50% पुरुषांविषयी विचार करण्यापेक्षा 50% ह्या भागाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्याच घरी पाहिजे, जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्याच घरामध्ये पाहिजे, असे इतकं कुटुंब वात्सल्य त्यांच्याकडे असल्या कारणाने त्यांनी आपल्या मुलीला, नवख्या मुलीला मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद मिळवलं. वास्तविक पाहता जर त्यात राजकीय जाण असलेले नेते म्हणून या महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात तरी ते मानले जातात आणि त्यांच्याकडे जर राजकीय औदार्य असतं, दानत असती तर सिनियर नेते भरतशेठ गोगावले यांना त्यांनी मंत्री केलं असतं, परंतु त्यांच्याकडे ते नव्हतं. आणि आपल्या मुलीला, छोट्याशा वयातील मुलीला, नवख्या मुलीला त्यांनी ते मंत्रिपद केला. तर त्यांचे नेते इकडे म्हणवणारे ते कार्यक्रम पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये सांगितलं की तटकरेंच्या मुलीला आदितीताईला मंत्री केलं आणि पालकमंत्री केलं तर त्यांचे लायक होते. ते कदाचित शिवसेनेचे जे काही आमदार आणि वरिष्ठ ते लायक नसतील. अरे कोणाची लायकी काढता, आपलं कर्तृत्व काय आहे, कोणावर बोलता तुम्ही. त्यांनी मोठ्या मनाने की उद्धव साहेब मुख्यमंत्री होत आहेत म्हणून भरतशेठ गोगावले आणि आमच्या तिन्ही आमदारांनी ते स्वीकारलं. ते स्वीकारार्थ नव्हतं, परंतु ते स्वीकारलं, मोठ्या मनाने स्वीकारलं. आणि त्यांची तुम्ही अवहेलना करता, त्यांच्यावर टीका करता. आपण आपल्या पायरीमध्ये असायला पाहिजे. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की तरीही स्वीकारल्यानंतर या पालकमंत्र्यांनी आपला मतदारसंघ सोडून कर्जतचा मतदारसंघ, महाडचा मतदारसंघ प्रकारचे कौतुकाची किंवा अपेक्षा नाहीये. कारण सुधाकर घरे यांनी जी काय आज पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत, मुळात हातात खोटे हे सगळे आहेत. दुर्दैवाने त्याच्यामध्ये लाडसाहेब नाही आहेत. मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे. सुधाकर घरे यांनी आज पत्रकार परिषद घेताना लाडसाहेबांची परवानगी घेतली होती का? अहो, जो लाडांचा होऊ शकत नाही, मी लाडसाहेबांचा आग्रह करतो, जो लाडांचा होऊ शकत नाही तो तटकरेचा काय होणार. कारण एकूणच सगळी ती परिस्थिती इथली तर पाहता, मी एक नेता आहे, मला उभारता नेता बनायचा आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला आगामी तिकीट हवं आहे, ह्यासाठी हा सगळा कारभार सुरू आहे. मुळामध्ये त्यांनी आमचा निषेध, आमदार साहेबांचा निषेध करण्याच्या ऐवजी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. कारण त्याच्यामध्ये काय झालंय, एकूणच आज खानापूरमध्ये सुद्धा पत्रकार परिषद झाली, इथेही झालेली आहे. आणि याच्यामध्ये महिलांचा आदर आमच्या मुख्यमंत्रीपासून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळे आमदार साहेब कालही करतो, आजही करतो, उद्या करू. कारण आम्हालाही सगळ्या भगिनी माता सगळ्या आमच्या घरात आहेत ना. आदिती तटकरे यांनाही त्याही आमच्या भगिनी आहेत. त्यांनी उत्तमपणे काम केलेलं आहे, आम्ही कौतुकच करतो ना. जो काही मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म.
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।